अगं मंजिरी तू बिझी आहेस का? नाहीतर मी नंतर येते. अगं नाही, बैस ना. आणि बिझी काय, माझ्याकडे वेळच वेळ आहे. असंही घरातल्या सगळ्यांनी माझा मखरातला गणपती करून ठेवलाय. बोल, काय म्हणत होतीस? मंजिरी, मला माझ्या आणि सुहास बद्दल बोलायचं होतं. हे बघ, म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला असं वाटतंय की आमचं लग्न जुळवून तू खूप मोठी चूक केलीस. काय? प्रिया, काय झालंय? अचानक असं काय बोलायला लागलीस तू? म्हणजे माझ्या बाजूनी नाही, पण त्याच्या बाजूने विचार केला तर मला असंच वाटतंय. प्रिया प्लीज, हे बघ काय झालंय ना, मला मला प्लीज स्पष्टपणे सांग. तुमच्यात भांडण झालंय का काही? हा? आणि तू सुहास बरोबर आज मुंबईला जायला निघाली होतीस ना, मग अशी अचानक कशी काय परत आलीस तू? प्लीज, मला काय झालंय ना ते जरा नीट उलगडून सांग, मला नाही कळतंय. हो, आम्ही मुंबईला जायलाच निघालो होतो. वाटेत चहा प्यायला म्हणून एका टपरीवर थांबलो. तिथे मी अगदी सहज त्याला विचारलं की आपण जर अमेरिकेला गेलो नाही तर नाही चालणार का रे? म्हणजे इतका साधा प्रश्न होता, पण त्या प्रश्नावरून त्यांनी माझ्याशी इतका मोठा वाद घातला. मला नको नको ते बोलला. शेवटी गोष्ट लग्न मोडेपर्यंत येऊन पोचली. काय? सुहास तुझ्याशी असं वागला? अगं पण मी जेवढं त्याला ओळखते तो असं वागणाऱ्यातला नाहीये. मला माहितीये, मी तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कदाचित त्याला पश्चाताप होत असेल आता की त्यांनी माझ्यासारख्या मुलीला लग्नासाठी पसंत केलं. प्रिया, तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? मंजिरी, हे असंच आहे. पण प्लीज, मी हे सगळं तुझ्यापाशी बोलले हे तू त्याला सांगू नकोस. त्याला राग येईल माझा. पण खरं तर हेच आहे की तो हे सगळं बोललाय. मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. पण नंतर मीच विचार केला आणि एका अर्थी त्याचं म्हणणं बरोबरच आहे. म्हणजे बघ ना, मी कोल्हापूर सांगलीत वाढलेली मुलगी आणि त्याचं शिक्षण झालंय कॉन्व्हेंट मध्ये, हॉस्टेल मध्ये, मग उच्च शिक्षण US मध्ये. म्हणजे माझ्याहून कितीतरी पटीने चांगली मुलगी त्याला सहज मिळेल. एक मिनिट, हे सगळं सुहास तुला बोललाय का? हे बघ, तसं असेल तर तू मला स्पष्ट सांग प्रिया. नाही मंजिरी, तो असं काही म्हणाला नाहीये. पण माझं मलाच वाटलं. म्हणजे त्याची स्वप्न, त्याची ध्येय खूप मोठी आहेत ग. आणि मी आता या सगळ्यासाठी कितपत पुरी पडेन माझी मलाच शंका वाटायला लागली. प्रिया, हे बघ मंजिरी, ह्या सगळ्यात माझं त्याच्यावर असलेलं जीवापाड प्रेम मी नाकारत नाहीये. मी खरं सांगते, आता माझ्या आयुष्यात मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार कधीच करू शकणार नाही. तू प्लीज समजून घे मला. अगं प्रिया, हे बघ, हा प्रॉब्लेम आपण दोघी मिळून सॉल्व्ह करूया. पण मंजिरी, माझं लोढणं गळ्यात बांधून जर त्याचं नुकसान होणार असेल तर जरा बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचं. मी तिच्याशी काहीतरी बोलते. मी सुद्धा प्रियाशीच बोलतोय, मी तुझ्याशी नाही बोलत आहे. प्रिया, बाहेर ये. प्रिया, मी आलेच. काय चाललंय तुझं? हा, काय चाललंय काय तुझं? तुझ्या सुहासच्या प्रेमातल्या कटकटी तू मंजिरीला येऊन का सांगतेस? तुझं जे काही असेल ते त्याच्याबरोबर जाऊन सॉल्व्ह कर ना. त्याच्यात मी फक्त माझं मन मोकळं करत काय होते. गरज काय मन मोकळं करायची? हजारदा सांगून झालं तर पुन्हा फोड करून सांगायचं. त्या दिवशी अख्ख्या घरासमोर सांगितलं ना मी की मंजिरीला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होईल असं तिच्याशी काही बोलू नका, तिला काही सांगू नका. डोक्यात शिरत नाही का तुझ्या? तरी तू तुझं रडगाणं घेऊन तिच्याकडे जातेस. सॉरी, माझ्या नाही लक्षात आलंय. मला कळलं नाही मी कोणाबरोबर शेअर करू हे सगळं, म्हणून मी. तुला जे काही शेअर करायचं ना ते सुहास बरोबर जाऊन कर, त्याच्याबरोबर बोल. तू बाहेर उभा आहे, भेट जाऊन त्याला. काय?
इथे आलाय? होय. आणि ऐक, तुझं त्याच्याशी बोलून झालं की मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचंय. आधी जाऊन त्याला भेटून ये. आत यायचंस ना, तुझ्या बहिणीचं घर आहे. नाही, मी तुलाच भेटायला आलो होतो प्रिया. प्रिया, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ती सॉरी नको म्हणू. ऍक्च्युली मीच सॉरी म्हणायला पाहिजे. मीच सकाळी हायपर झाले, मग घरी यायचा हट्ट काय धरला. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुझं विजाचं काम राहिलं. प्रिया, विजाचं काम काय ग? ते आज ना उद्या होईलच. पण आज आपण एकत्र कुठेतरी बाहेर जायला निघालो होतो आणि सगळ्याचाच एकदम फियास्को झाला. त्या फियास्कोसाठी सॉरी. तू काहीच बोलणार नाहीयेस का माझ्याशी? काय बोलू? मी काही बोलले ना तरी त्याचा उलट अर्थ काढला जातो. गप्प राहिलेलंच बरं. आता तूच बघ ना, मी तुला एक साधा प्रश्न विचारला तर तू इतक्या टोकापर्यंत जाऊन पोहोचलास. प्रिया, प्रिया, मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं. बट आय डोंट नो वाय मी कसं. पुन्हा तेच. प्रत्येक जण हेच बोलतो माझ्याशी. मला ना आता हसू यायला लागलाय. माझं मन दुखावणारी प्रत्येक व्यक्ती मला हेच बोलते की प्रिया, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण हा पण आणि त्यानंतरचे शब्द जिव्हारी लागतात. एनिवे, सुहास, तू जर इथे फक्त माझी माफी मागायला आला असशील तर खरंच त्याची काही गरज नाही, कारण तुझी काही चूकच नाही. सुहास, मला एक गोष्ट क्लिअर करायची. आता ह्यापुढे तू जे काही बोलशील किंवा जो कुठला निर्णय घेशील तो मानायला मी बांधील आहे, कारण आपली एंगेजमेंट झाली. तुम्ही काय बोललात प्रियाशी? मी काहीतरी विचारतेय. मला तुम्ही काय बोललात प्रियाशी? सुहास आलाय बाहेर, तो आणि ती बोलतायत. सुहास आलाय? जेवायला वाढायचंय का? मला जेव्हा भूक लागेल तेव्हा माझं मी खाऊन घेईन. कोणीही विचारपूस करायची गरज नाहीये. थांब प्रिया. आपलं सगळं बोलून झालंय. आता बोलण्यासारखं काहीच नाहीये सुहास. आहे प्रिया, मला माझी बाजू मांडायची संधी दे ना. मी खूप स्ट्रगल करून हा जॉब मिळवलाय. खूप प्रयत्न केलेत, जीवाचं रान केलंय. त्यामुळे ह्या जॉबवर मला पाणी सोडावं लागेल असा मी कधी विचार सुद्धा केला नव्हता. तशी कल्पना सुद्धा मी करू शकत नाही, यु नो. पण तू जर अनकम्फर्टेबल असशील तर. सुहास, प्रश्न माझ्या कम्फर्टचा नाहीच आहे. हे बघ, तू माझ्यासाठी तुझ्या आकांक्षा, तुझी स्वप्न ह्या सगळ्याला मुरड नको घालूस. आणि माझ्यासाठी थांबायची काही गरज नाही, कारण माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली मुलगी तुला सहज मिळेल. पण हा जॉब पुन्हा मिळणार नाही. या सुहास, एक मिनिट. अजून माझं बोलून झालं नाही.
सुहास, पण जर तू इथे राहून जीवाचं रान करणार असशील तर तुला कुठे नोकरी करायची गरजच नाही. म्हणजे मला असं वाटतं की तुझ्यासारख्या हुशार मुलांनी इथे बिझनेस सेट करायला पाहिजे. तू जर तुझं इथे राहून कर्तृत्व गाजवणार असशील तर तुझी बायको म्हणून शेवटपर्यंत तुझी साथ द्यायला मला जास्त आवडेल. पण तू माझं हे बोलणं कितपत गृहीत धरशील नाही धरशील माहिती नाही, कारण तू तुझा निर्णय घेऊन मोकळा झालायस. आता माझ्या हातात फक्त एवढंच आहे की स्वतःला तुझ्या जगात सामावून घ्यायचं किंवा तुझ्यापासून वेगळं व्हायचं. मी ठरवीन मला काय करायचं ते. प्रिया, सुहास, आपण नको आता या विषयावर आणखी नको बोलायला, कारण आपल्यालाच त्रास होतो. तू मंजिरीला भेटायला आत येणार असलास तर चल, नाहीतर खूप उशीर झालाय. तू निघ, पुण्याला पोचायला आणखी उशीर होईल. नाही मी निघतो, आत नाही येत. ठीक आहे. प्रिया, निर्णय बदलूही शकतो. हो, निर्णय बदलता येतात ना. आता तूच ठरव, तुला नोकरीचा निर्णय बदलायचा आहे का लग्नाचा. म्हणजे प्रिया, तू मी US ला जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला तर माझ्याशी लग्न करणार नाहीस? हे बघ, पुन्हा गैरसमज. असं फक्त एवढंच म्हणणं आहे, जर तू खरंच अमेरिकेला जाणार असशील ना तर एक चांगली मैत्रीण म्हणून मी एवढाच सल्ला देईन की तू माझ्याशी लग्न करू नकोस. कारण तू जर मला तिथे घेऊन गेलास तर तुझ्या पदरी फक्त निराशा पडेल. आणि तिथे जाऊन जर तुला असं कळलं की तू तुझ्या आयुष्याची गाठ एका चुकीच्या मुलीशी बांधलीस तर मात्र जीव देण्या वाचून माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. प्रिया, सुहास, असं बोलून झालंय. हे तुझं तुझं काय नवीन नाटक आहे? तुला अमेरिकेला जायचं नाहीये? मी अमेरिकेला गेले किंवा नाही गेले याच्याशी तुझा काय संबंध आहे? आणि मला तिथे नाही जावंसं वाटत आहे. मला असं वाटतंय मला तिथे खूप लोनली आणि अनकम्फर्टेबल वाटेल. हे सगळं मुद्दाम करतेस ना प्रिया तू, मला त्रास देण्यासाठी. तुला अमेरिकेत गेल्यावर लोनली आणि अनकम्फर्टेबल फील होईल हे तुला आधी नव्हतं कळलं? आधी नव्हतं बोलून दाखवता आलं? अरे पण मी बोलले नाही याचा अर्थ मला हे वाटत नव्हतं असं होत नाही ना. सत्यजित, सुहास माझा होणारा नवरा आहे. मला काय फील होतं, काय वाटतं हे त्याला सांगणं गरजेचं आहे. कर्तव्य आहे माझं ते. सत्यजित, मला कितीही जेन्युइनली काही गोष्टी वाटत असल्या ना तरी तुला त्यात कारस्थानच दिसतं. आधी मंजिरीवर संशय घ्यायचास. आता काही दिवस झाले तुमचं प्रेम उतू चाललंय तर तुला मी सापडले. पण तू काळजी करू नकोस. मी US ला जरी गेले नाही तरी इथे नक्कीच नाही राहणार. सुहास बरोबर पुण्याला किंवा मुंबईला सेटल होईल. हाय.
मी सुहास. हाय प्रिया, तुम्ही खरंच खूप मजेशीर आहात. हो. मी जी आहे जशी आहे तुझ्यासमोर उघड्या पुस्तकासारखी आहे. आय लव्ह यू प्रिया. थँक्यू. सुहास, असं नाही होत ना रे राजा. सगळंच नेहमी आपल्या मनासारखं होत नाही. कधी कधी समोरच्याच्या मनात काय चाललं असेल ना आपल्याला सांगताही येत नाही. कधी ग्रह आडवे येतात तर कधी नशीब. खरं तर तुला त्रास देणं मला अजिबात आवडत नाहीये. कारण तुझ्यासारखा साधा भोळा माणूस मी आजपर्यंत पाहिलाच नाही. साधा भोळा या शब्दाचा अर्थच मुळात सुहास असा आहे. सरप्राईज. मला सरप्राईजेस नाही आवडत. भीती वाटते मला सरप्राईज या शब्दाची सुद्धा. कारण आयुष्याने प्रत्येक वळणावर मला एक नवीन सरप्राईज दिला. खूप वाईट आणि असंही असं सरप्राईज. मी जर तुझ्याबरोबर US ला यायला नकार दिला तर मला ना फक्त जीवापाड प्रेम करता येतं. आणि तसंच प्रेम केलं मी तुझ्यावर. खूप प्रेम केलं तुझ्यावर तुला. पण तू कितीही साधा भोळा असलास ना तरी मी तुझ्यावर दया दाखवू शकत नाही. कारण शस्त्र हे नेहमी शस्त्रासारखंच वापरलं जातं. ते कितीही लोभस असलं तरी. आणि तूही माझ्यासाठी तसंच एक शस्त्र आहे. हॅलो सुहास, तू इतक्या रात्री का फोन केलास? म्हणजे तू ठीक आहेस ना? काय झालं? नाही, मी ठीक आहे. प्रिया, मी तुला म्हटलं होतं ना, काही निर्णय बदलू शकतात. मी माझा निर्णय बदललाय प्रिया. कोणत्या निर्णयाबद्दल बोलतोयस तू? मी आपला साखरपुडा मोडणार नाहीये. लवकरच चांगल्या मुहूर्तावर आपलं लग्न होणार आहे प्रिया. यावरून तुझ्या लक्षात आलंच असेल की मी कोणता निर्णय बदललाय. सुहास, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स कशाबद्दल? मी काही उपकार नाही करत आहे तुझ्यावर. तुझ्यावर प्रेम केलंय मी जीवापलीकडे. तेवढंच सिद्ध करतोय बस. लव्ह यू. गुड नाईट. गुड नाईट. सतीश, इथे सॉलिटर ग्रुपचं प्रोजेक्ट वगैरे रेडी आहे. तू एकदा पाहून घेतोस का? हॅलो. काय? मी काहीतरी बोलतोय. हा, दे ना. काही त्या फाईल मध्ये काही बघायचंय का? नाही नाही, ते एवढं महत्वाचं नाहीये.
मला आधी सांग, तू कसला एवढा विचार करतोस? प्रियंग काल सुहास आला होता. भाऊजी, प्रियाने लग्नानंतर माझ्यासोबत अमेरिकेला जायला नकार दिलाय. चहा प्यायला म्हणून एका टपरीवर थांबलो तर तिथे तिने मला हा प्रश्न विचारला, तुझ्यासोबत मी अमेरिकेला नाही आले तर? माझी नोकरी आहे तिकडे, मला हवा असलेला जॉब आहे ज्याच्यासाठी मी खूप स्ट्रगल केलंय. मला नाही वाटत भाऊजी की प्रियाच्या या हट्टापायी मी माझ्या जॉबवर पाणी सोडू शकेन. मला माहिती होतं सत्यजित, हे असंच काहीच होणार आहे. अरे शेवटी ती प्रिया आहे, तिची कारस्थानं करणं ती कधीच बंद करणार नाही. माझा ऐक, तू काहीही कर पण प्रियाला तिचा हा हट्ट मागे घ्यायला लाव. तिने काय करावं काय नाही करावं हे मी तिला कसं सांगणार? आणि तसंही तो त्यांचा हेडेक आहे. ती काय लग्न करून आयुष्यभर माझ्या घरात थोडी राहणार आहे, पुण्यात किंवा मुंबईत जाऊन सेटल. किती भोळे आहात राजे तुम्ही. अहो हे असं काही होत नसतं आयुष्यात. दारावरचं मांजर पोत्यात भरून वेशी बाहेर नेलं ना तरी ते पुन्हा फिरून दारावरच येणार. आणि काय रे, प्रियासारखी बाई एवढ्या सहज तुझा पिच्छा सोडेल असं खरंच वाटतंय तुला? लग्नानंतर काही छोटी मोठी कारणं काढत ती तुझ्या घरात येतच राहणार. त्यामुळे तिचं हे पार्सल असं मुंबई पुण्यात नाही, थेट साता समुद्रापार जाणंच तुझ्या आणि तुझ्या संसाराच्या भल्याच आहे.